पानमंगरुळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील राहणारे अटकेतील आरोपी हणमंत शंकर अरबळ वय 33 यांची पत्नीच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केला। यातील फिर्यादी श्रीशैल शिवराय बिराजदार वय 54 राहणार शिरवळ जैनापूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांची मुलगी विजयालक्ष्मी हिचे आरोपीसोबत 26 डिसेंबर 2012 रोजी लग्न झाले होते। आरोपी श्रावणी व आदर्श अशी 2 मुले आहेत। सुमारे 2 ते 3 वर्षांपूर्वीपासून आरोपीस दारू पिण्याचे व्यसन लागले। तेव्हापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो मारहाण करत असे। आरोपीची समजूत काढूनही मारहाण करत असल्याने विजयालक्ष्मी ही तिच्या दोन्ही मुलांना घेऊन 5-6 महिन्यांपूर्वी माहेरी आली होती। त्यावेळेस गावातील प्रतिष्ठित लोकांमार्फत आरोपींकडे नांदण्यास सोडून आले होते। त्यानंतरही आरोपीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण आणि शिवीगाळ करण्यास चालूच ठेवले। दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता आरोपीने पत्नी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने होत असलेल्या त्रासाने पत्नी विजयालक्ष्मी हिने विषारी औषध प्राशन केले। उपचारासाठी तिला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आरोपीने दाखल केले असता उपचारादरम्यान 8 सप्टेंबर 2023 रोजी ती मयत झाली। सदर घटनेची फिर्यादी 23 सप्टेंबर 2023 रोजी अक्कलकोट दक्षिण सोलापूर येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 306-498 अ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक B.H. काकडे यांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते। आरोपीचे जामीन अर्जाचे युक्तिवादावेळेस आरोपींचे वकील ॲडव्होकेट नागेश खिचडे यांचे सदर घटनेची फिर्याद उशिरा नोंद झाल्याची व मयत तसेच आरोपींच्या आई-वडिलांचे कोणताही जबाब दोषारोप पत्रात नसल्याचे तसेच कोणतेही विषारी औषध जप्त केले नाही असा युक्तिवाद मांडला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले।